तर फ्रेंड, यावेळेमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. चला तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण निफ्टीवरती. निफ्टी ऑन डेली टाईम फ्रेम जर का आपण बघायला गेलो, थोडंसं विकली टाईम फ्रेम पण चेकआउट करूया. उद्या त्याला फ्रायडे आहे, तर विकली क्लोजिंग याच्यामध्ये भेटतं. जर का आपण बघायला गेलो करंटली, तर लास्ट वीकला एक आपण व्हिडिओ केला होता, त्यामध्ये आपण असं पण डिस्कस केलं होतं की डेफिनेटली आता आपल्याला एक बेअरिश इंगल्फिंग टाईप ऑफ पॅटर्न याच्यामध्ये दिसला. बट प्रिव्हियस टाईमला पण खूप वेळा इथे बेअरिश इंगल्फिंग दिसला होता, बट मार्केटनं त्याला रिॲक्ट नाही केलं आहे. बिलकुल पण मार्केटनं त्याला रिॲक्ट केलं नाही आहे. आणि उलटं मार्केट जसं त्याचा हाय ब्रेक झाला आणि सस्टेन झाला, मार्केटनं एक ॲग्रेसिव्ह अपसाईड मोमेंटम दाखवले आहे. तर जनरली काय होत असतं की एखादा पॅटर्न बघून बरेच जण त्याच्यामध्ये रिटेलर त्याच्यामध्ये एक पोझिशन क्रिएट करतात आणि त्यांचा एल हिट करायला ऑपरेटर ही वाला गेम थोडासा करत असते. तर त्यासाठी इम्पॉर्टंट हे आहे की भले डेफिनेटली इथं बेरिश इंगल्फिंग जरी दिसला असता, तरी पण ज्यांनी पण ह्याच्या बेरिश इंगल्फिंगला बघून शॉर्ट केला असणार आहे, तर तिथं त्यांचे बरोबर एल आज म्हणजे बऱ्यापैकी हिट झाले आहेत. आता ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे की जोपर्यंत ऑन अ विकली टाईम फ्रेमवरती, मोठ्या टाईम फ्रेमवरती जोपर्यंत PSVB सेलिंग एरिया येत नाही आहे, तोपर्यंत आपण ॲग्रेसिव्हली याच्यामध्ये सेल करायचं नाही आहे. जो पण डिप भेटेल त्या डिपला डेफिनेटली त्याच्यामध्ये बायर्स एंटर करू शकतील. तरी आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण लास्टवालं विकली व्हिडिओच्या लॉजिकमध्ये ॲनालिसिसमध्ये पण आपण हे कन्सेप्ट डिस्कस केला होता. आता जर का आपण बघायला गेलो तर एक चांगली हेल्दी कॅन्डल याच्यामध्ये बघायला भेटते. आणि अजून पण ज्यांनी पण शॉर्ट असतील त्यांचे अजून पण एल इथं वरती पेंडिंग असणार आहेत, तर त्यांचे एल हिट करायला मार्केट मोमेंटम कंटिन्यू करू शकतं का नेक्स्ट डे म्हणजे उद्याच्याला, तर हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहू शकतं. जर का आपण डेली टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो, तर ह्याच्यामध्ये जो अपट्रेंड आहे हा अपट्रेंड स्टील कंटिन्यू आहे आणि त्यानंतरनं एक कंटिन्यू हायर हाय आणि हायर लोचं आपल्याला एक प्राईस ॲक्शन आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतं. इथं जर का आपण बघायला गेलो तर मार्केट फक्त ह्याच लॉजिकच्या खाली, ह्याच लेवलच्या खाली आणि ह्या लेवलच्या खाली जर का सस्टेन राहिला तरच बेरिश आपण बोलू शकतो, ट्रेंड चेंज झाला असं बोलू शकतो. बट स्टील नाव इथून जर का आपण चेकआउट करायला गेलो तर एक ह्याच्यामध्ये अजून पण एक हायर हाय आणि हायर लोचं फॉर्मेशन कंटिन्यू याच्यामध्ये बघायला भेटतं आहे. जर का मार्केट येणाऱ्या डेजमध्ये ही पण हाय जर का ब्रेक केला आणि सस्टेन केला, तर एक नवीन ऑल टाईम हाय मार्केट क्रिएट केला आहे ऑलरेडी आज, आणि अजून ती जर्नी त्याची कंटिन्यू राहू शकते आणि डीपला अजून पण त्याच्यामध्ये बाईंगच हॅपनिंग होऊ शकते. तर जर का थोडंसं 50 मिनिट टाईम फ्रेम जर का आपण बघायला गेलो, देन उद्याला आपण कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो, तर सिम्पल असणार आहे की मार्केटनं आज लास्ट सेशनमध्ये जी लास्ट हवरमध्ये मोमेंटम आली आहे, तरी मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे की याच्यामध्ये जी बाईंग आलेली आहे, तर ही बाईंग कंटिन्यू करणार का मार्केट ह्याला एक ट्रॅप करणार आहे, येणाऱ्या डेजमध्ये कन्फर्मेशन येऊन जाईल. जर का मार्केट थोडासा गॅप डाऊन झाला किंवा याच्यामध्ये थोडंसं फ्लॅट ओपन झाला, ह्या दोन्ही थिंगला आपण पॉझिटिव्ह रिॲक्ट करायचं आहे. याच्यामध्ये पॉझिटिव्हच गोष्टी राहू शकतील. याच्यामध्ये सिम्पल लॉजिक राहणार आहे की जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉल्टेशन केलं ह्या एरियामध्ये आणि जर का ऑल टाईम हाय आता जो आहे ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिला, तर ही जी कंटिन्यू ट्रेंड आहे हा कंटिन्यू ट्रेंड राहू शकतो. याच्यामध्ये आपण त्या लॉजिकप्रमाणे ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ एनिथिंग मार्केट जर का गॅप डाऊन ओपन झाला आणि चुकून जर का मार्केट ही जे एरिया आहे ऑलमोस्ट 25,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे, 25,030पासून जवळपास 24,965चा हा जो एरिया आहे, या एरियामध्ये पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का झालं आणि याच्यामध्ये कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला, देन डेफिनेटली आपण याच्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करायचा. त्यानंतरचा एरिया हा एरिया आहे जवळपास 24,872पासून 24,756चा एरिया. ह्याच्यामध्ये जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन बघायला भेटला, तर आपण इथून एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का याच्यामध्ये इथं कुठं पण मार्केट ह्या दोन लेगच्या मध्ये कुठं पण ओपन झाला, तर चान्सेस व्हेरी आहे की मॉर्निंग सेशनला एक मोमेंटम साईडवे बघायला भेटू शकतं आहे. ओके, आता पण येऊया थोडासा सेन्सेक्सवरती. सेन्सेक्सची उद्या एक्सपायर आहे, कशाप्रकारे सेन्सेक्समध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. सिम्पल जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो, तर ही जी रॅली लास्टला जी रॅली आली आणि त्यानंतरनं याच्यामध्ये एक क्लोजिंग जे आहे ते थोडंसं डेलोच्या आसपास झालं आहे. आता इथून जर का आपण बघायला गेलो, दोन गोष्टी आहेत इथे, तर एकतर फ्लॅट ओपन होऊ शकतं किंवा थोडासा लिटिल बिट गॅप डाऊन किंवा लिटिल बिट गॅप अप ओपन होऊ शकतं. जर का गॅप अप झाला, तर ही जी लेवल आहे 83,490च्या आसपास, इथं मार्केट एखाद्या वेळेस रेजिस्टन्स प्लॅन करू शकतो. किंवा मार्केट जर का याच्यामध्ये फ्लॅट ओपन आला, कन्सॉल्टेशन केला, वेट करायचा आहे. जर का आजचा डे हायच्या वरती जर का सस्टेन राहिला, तर अपसाईडचा ट्रेड कंटिन्यू होऊ शकतो. इथे एक फ्लॅग ऑन पोल टाईप ऑफ पॅटर्न याच्यामध्ये दिसतो आपल्याला आणि त्याप्रकारे मोमेंटम प्लॅन करू शकतो. आणि जर का मार्केट डायरेक्टली मोठा गॅपअप झाला, ही जे लेवल आहे 84,091 आणि 83,882च्या आसपास जर का आला, तर इथे एक रेजिस्टन्स प्लॅन होऊ शकतं. सिम्पल वे राहणार आहे, जर का मार्केट याच्यामध्ये गॅप डाऊन ओपन झाला आणि ही जे लेवल आहे
82,590 82,712 आसपास जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर इथं रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा सपोज जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास आला जिथं की 82,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे आणि 81,880 पासून 81,584च्या आसपास जर का आला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला ह्या लेवलच्या आसपास तर इथं आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का मार्केट गॅप डाऊन झाला, हे जे ब्ल्यू डॉटेड लाईन आहेत म्हणजे पिंक जांभळ्यावाले तर याच्यापासून आसपास कुठं पण राहिलं तर इथं मे बी मार्केट सपोर्ट प्लॅन करू शकतो आहे. ओके, आता आपण येऊया याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टी बरेच दिवस झालं साईड वे होता, त्यानंतर बँक निफ्टीमध्ये एक चांगला ब्रेकआउट आला आहे. आता थोडंसं रिटेस्ट प्लॅन करू शकतो किंवा थोडंसं पॉज घेऊ शकतं. इथं थोडंसं पॉज झाल्यानंतर सपोज जर का मार्केट 52,000 51,924च्या वरती जर का सस्टेन राहिला तर ह्याच्यामध्ये पण एक रॅली पेंडिंग आहे. तिथून एक चान्सेस जास्त आहेत की इथून एक रॅली कंटिन्यू होऊ शकते. पण त्याच्या आधी सपोज जर का मार्केट गॅपडाऊन झाला किंवा खालती आला, हे जे लेवल आहे जे की 51,275 पासून 51,100च्या आसपास जर का आला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला तर याच्यामध्ये आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. चुकून जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास जर का गेला 52,230 पासून 52,345च्या आसपास जर का आला निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला याच्यामध्ये तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट कंटिन्यू करू शकतो आहे. ओके, आणि ह्याच्या खालचं हे जे एरिया आहेत हे पण बाईंग एरियाच आहेत. त्याच्यामध्ये ह्या लेवलच्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर आपण तिथं पण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस असतील तर आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तिथून तुम्ही जॉईन करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.